नमस्कार. माझ्या टेक चैत्राली या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. आपण इथं पाहत आहोत की यूट्यूब चॅनल आपण ओपन कसा करायचा, त्याची सेटिंग कशी करायची. आज आपण पाहतो आहोत नॉर्मल सेटिंग कशी करायची, म्हणजे यूट्यूब चॅनलवर जाऊन काही सेटिंग असतात त्या, आणि यूट्यूब स्टुडिओ ह्या ॲपवर जाऊन कसं सेटिंग करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यावे. आत्तापर्यंत अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर का. चला आपण पाहूयात आधी आपल्या चॅनलवर काय सेटिंग करायची आहे. आपलं हे पेज आहे, आपला हा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यानंतर मी सेटिंगमध्ये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये गेले, जिथे माझं सर्व वेलकम माझ्या चॅनलवर जो मला फॉर्मॅट पाहिजे होता मी त्या पद्धतीने लिहिलं. इथे मी काय काय दाखवणार आहेत, अपडेट्स काय असतील, ह्या सर्वबद्दल मी माहिती दिली आणि मग ते सेव्ह केला. मी परत होम पेजवर आले. तिथून परत मी एडिट पेन्सिलवरून क्लिक करताच परत मला सेटिंग दिसले. खाली लिहिले प्रायव्हसी, कीप ऑल माय सबस्क्रिप्शन प्रायव्हेट. तिथे जाऊन मी प्रायव्हेट ऑफ केलं, कारण मला ते ऑफच ठेवायचं होतं, म्हणून मी सेटिंगमध्ये ऑफ जाऊन केलं. ही झाली आपली बेसिक. आता आपण जाणार आहोत जी यूट्यूब चॅनलच्या स्टुडिओवरती जाऊन आपण काही सेटिंग्स असतात, काय असतात नक्की ते आपण आता पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. त्यासाठी आपण गुगल क्रोमवर जायचं. यूट्यूब स्टुडिओ असं टाकलं मी. तिथून मी त्याला क्लिक केल्यावर ओपन इन न्यू टॅब इन ग्रुप लिहिलं. तो आता मला असा दिसायला लागला इंटरफेस. तिथे जाऊन मी सेटिंग्स हे खाली असते सगळ्यात, ह्याच्यावरती आपल्याला सगळा दिसतो की कोण सबस्क्रायबर्स आहेत, किती आपले व्ह्यूज मिळाले, ते पण आपल्याला इथे दिसते झी यूट्यूब स्टुडिओवरती. चॅनल ॲनालिटिक्स कसा होतो, किती काय होतो, ते सगळं आहे. माझा न्यूज चॅनल असल्यामुळे तिथे अजून 28 दिवससुद्धा झालेले नाही आहेत. खाली सगळ्यात बघा सेटिंगचं मार्किंग आहे. त्या सेटिंगवर मी गेले. जनरलमध्ये आपण बघितलं की करन्सीमध्ये US$ आहे. तिथे मी इंडियन लिहिलं. तुम्ही जर USD$ ठेवू शकायचं असेल तर तेही ठेवू शकता, पण मी इंडियामध्ये आहे म्हणून मी $इंडियन हे सिलेक्ट केलं आहे. इंडियन रुपीजमध्ये मी ते सिलेक्ट केलं. आता आम्ही जनरलमध्ये गेलं. बेसिक इन्फोमध्ये मी माझी लँग्वेज मराठी आहे म्हणून मी मराठीच लँग्वेज तिथं प्रेफर केलं. कंट्री आहे तिथे आधी बेसिक इन्फोमध्ये, तिथं मी बेसिक इन्फोमध्ये कंट्री आहे, मी तिथं कंट्री केलं इंडिया. बाकी कीवर्ड्समध्ये आपण जे काही आता या चॅनलचे कीवर्ड जे आपले, आता हा यूट्यूब हे इन्फो देत आहे म्हणून मी तिथे माझा ऑलरेडी एक चॅनल आहे त्याचे मी तिथे हे केलेले आहे कीवर्ड्समध्ये. शिवाय मी काय देणार आहे माहिती ह्याच्यावरती त्याचं पण मी केलं आहे बघा, क्रिएट. हे व्यवस्थित द्यायचं आहे कीवर्ड्स. तुमच्या चॅनलच्या जुन्या चॅनलचे तुम्ही जरी इथे कीवर्ड्स टाकले की तरी चालतात, जेणेकरून कोणी जर का तुमचा हा चॅनल बघायला आला तर तुमचे जे चॅनल असतील दुसरे त्याच्यावरती पण लिंक जाऊ शकते. म्हणून कीवर्ड्स म्हणजे काय आणि हॅशटॅग म्हणजे काय ते आपण सगळं पुढे बघणार आहोत. आता फक्त आपण सेटिंग्स करतो आहोत. सगळं करून झाल्यानंतर हे मी व्हायरल व्हिडिओ, YT शॉर्ट वगैरे टाकलं आहे तुम्हाला कळण्यापुरतं. ह्या कीवर्ड्समध्ये आपण फक्त आपल्या चॅनलची नावं आपण देऊ शकतो. माझं ऑलरेडी एक चैत्राली यमगर आहे 111. अजून एक आहे चैत्राली यमगर शॉर्ट, ते मी नाही लिहिलं, पण मी तुम्हाला कळण्यासाठी ते फक्त केलेलं आहे. चॅनल इन्फो मी टाकलेलं आहे. असे कीवर्ड्स आपण टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण हाऊ टू क्रिएट यूट्यूब चॅनल हेच मी आता सध्या दाखवते. हे सेव्ह केलं मी. त्याच्यानंतर आता मी परत सेटिंग्समध्ये गेले. सेव्ह केल्यामुळे ते गेलेलं आहे इंटरफेस. आता मी परत बघायचं, सगळं झालेलं आहे ऑलरेडी आपलं.
आता मी ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेले. ह्याच्यामध्ये बघा वॉट मेड फॉर द किड्स कंटेंट, तिथं मी नो करणार आहे, कारण मी हा कंटेंट मुलांसाठी नाही करत आहे. त्याच्यानंतर काही करायचं नाही तिथे चेंजेस, आपण बाकी आहे तसंच ठेवायचे सगळे. ह्याच्यातही बाकी कुठल्याही ह्याच्यात आपण काही केलेलं नाही आहे. अपलोड डिफॉल्ट्समध्ये सुद्धा आपण काहीही करायचं नाही, ह्याच्यामध्ये काही केलं नाही तरी चालतं. बेसिक इन्फोमध्ये ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये सुद्धा ॲटॉमिक चॅप्टरचे जे आहे, अलाव ॲटॉमिक चॅप्टर्स, ते ऑलरेडी आपलं क्लिकच असतं. लायसन्समध्ये स्टँडर्ड यूट्यूब लायसन्सच पाहिजे. इथे त्यांनी टायटल आणि डिस्क्रिप्शन लँग्वेज आहे ते तुम्ही तसंच सोडू शकता, किंवा तुम्हाला जर का मराठीत पाहिजे असेल तर मी मराठीत करते म्हणून मी तिथं मराठीच सिलेक्ट करत आहे. तरी तुम्ही नाही केलं तरी चालतं, असं काही नाही की तिथे टायटल आणि डिस्क्रिप्शन लँग्वेजमध्ये तुम्ही ते सिलेक्ट केलं पाहिजे. स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स हे तसंच ठेवायचं. व्हिडिओ लँग्वेज मी मराठीच ठेवलेली आहे. त्याच्यानंतर टायटल आणि ह्याचं पण मी मराठीच ठेवत आहे. ते नाही केलं तरी चालतं. कमेंट्स ऑनच ठेवायच्या मोस्टली, आणि मॉडरेशनचं बेसिक असतं ते बेसिकच राहू द्यायचं. बाकी काही करायचं नाही इथं आपल्याला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. अलाव ॲटॉमिक चॅप्टर मी मग अशी सांगितलं ते आपल्याला ऑलरेडी क्लिकच असतं, ते क्लिकच राहू द्यायचं. कॅटेगरीमध्ये मी एंटरटेनमेंट केलेलं आहे. तिथं तुमचा विषय काय आहे त्याला धरून ते करायचं. बेसिक इन्फोमध्ये मी सांगितलं मगाशी की आपण काहीही करायचं नाही तिथं, ते मोस्टली रिकामच ठेवायचं. व्हिजिबिलिटीमध्ये आपण पब्लिक, प्रायव्हेट आणि अनलिस्टेड असतं, तिथं आपण अनलिस्टेड करायचं. कारण कुठलाही चॅनल डायरेक्ट पब्लिक होऊ नये, आपला कुठलाही व्हिडिओ पब्लिक होऊ नये म्हणून आपण काय करायचं, अनलिस्टेड ठेवायचं व्हिजिबिलिटी. अनलिस्टेड का? पब्लिक डायरेक्ट केलं तर आपल्याला चेंजेस, म्हणजे आपण अजून चेंजेस करत असतो आणि ते लगेच ते डायरेक्ट शो होऊ नये म्हणून आपण आधी अनलिस्टेड करायचं. ह्याबद्दलही मी व्यवस्थित सांगते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण सध्या स्टुडिओमधल्या काय काय सेटिंग्स असतात आणि आपल्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती काय काय सेटिंग्स असतात त्या पाहूयात आपण. हे मी तुम्हाला सांगितलं की आपण काहीही ह्याच्यामध्ये करायचं नाही. टॅगसुद्धा गरज नाही आपल्याला तिथे, कारण आपण आपले नंतर टॅग लावणार आहोत. इथे काहीही आपण चेंजेस करायचे नाही. आणि हे सेव्ह करायचं, कारण आपण ॲडव्हान्स सेटिंग केली होती त्यामुळे ते सेव्ह करायचं. परत सेटिंग्समध्ये मी गेले, तिथे बघा चॅनलमध्ये तर आपण सगळं झालेलं आहे बेसिक इन्फो. आता फीचर एजिबिलिटी, इथे काय झालेलं आहे, स्टँडर्ड फीचर्स इनेबल्ड आहे ऑलरेडी माझं, ते इनेबल्डच असतं सगळ्यांचं पहिल्यांदा. इंटरमिजिएट फीचर्समध्ये माझं ओपन आहे कारण की माझं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता थर्ड आहे गेट द ॲडव्हान्स फीचर्स, त्याच्यात त्यांनी ID फोटो वगैरे पाठवलं आहे, पण अजून माझा चॅनलच मॉडरेट झालेला नाही आहे, त्यामुळे मी ते काही केलेलं नाही आहे. हा नवीन चॅनल असल्याने तो मॉडरेट झालेला नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काहीही केलेलं नाही आहे. त्यांनी व्हेरिफिकेशनसाठी सांगितलेलं आहे, ते आपण नंतर करू शकतो, त्यामुळे तिथे पण आपण काही करायचं नाही. पण पहिले दोन आपले हे इनेबल्डच असले पाहिजेत. स्टँडर्ड फीचर्स अँड द इंटरमिजिएट फीचर्स हे दोन्ही आपले इनेबल्ड असले पाहिजेत. त्याच्यात काय काय असतं, व्हिडिओ अपलोड्स वगैरे ते असतं. इंटरमिजिएटमध्ये तुमचं काय रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. हे झालं आपलं ॲडव्हान्स सेटिंग वगैरे सगळं झालेलं आहे आपलं, बघताय तुम्ही. आता परमिशन या कॉलममध्ये आपल्याला जायची काही गरज नाही, तिथे आपण काहीही करणार नाही. तसंच कम्युनिटी मॉडरेशनमध्ये सुद्धा आपण काहीही करायचं नाही.
काही चेंजेस करायचे नाहीत. क्रिएटर डेमोग्राफिक्समध्येही आपण काही सेटिंग्स करायच्या नाहीत. ॲग्रीमेंट्समध्ये सुद्धाही आपल्याला काही करायचं नाही. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या सर्व सेटिंग्स आता डन झालेल्या आहेत. सगळं आपल्याला सेटिंग ज्या असतात स्टुडिओमधल्या त्या सगळ्या आपण व्यवस्थित केलेल्या आहेत. माझी इन्फो आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर. मी दिलेली माहिती समजली असेल आणि महत्त्वाची वाटत असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.